नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। फायनली खुशखबर आलेली आहे तुमच्यासाठी। आनंदाची बातमी आलेली आहे। आता पहा, हप्ता जमा 2,500 रुपयाचा हप्ता खात्यामध्ये जमा या संदर्भात माहिती व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। सोबतच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग थेट आपण खुशखबर जाणून घेऊया, ऑफिशियल रित्या पाहूया अपडेट। हप्ता वाटप माहिती जाणून घेण्यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत। यामध्ये पहा, UDID कार्ड धारक दिव्यांग बांधवांना आता रेल्वे प्रवास करण्यासाठी UDID कार्ड जर असेल तर प्रवास करता येणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, अतिशय मोठा निर्णय। याच निर्णयासंदर्भात ऑफिशियल परिपत्रक सुद्धा जारी झालेलं आहे। पाहू शकता, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये मात्र एक खंत आहे। हा निर्णय जरी घेण्यात आलेला असला तरी पण कुठेतरी या निर्णयामध्ये कमतरता आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो। पहा, UDID कार्ड धारक दिव्यांग बांधवांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे। रेल्वेने प्रवास करण्यासाठी UDID कार्ड धारक म्हणजे UDID कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येणार आहे। मात्र कमतरता कोणती आहे तर पहा, तुम्हाला समजा एखादा दिव्यांग बांधव रेल्वेने प्रवास करत आहे, म्हणजे रेल्वेने त्याला प्रवास करायचा आहे, UDID कार्ड धारक आहे तो आणि त्याला रेल्वेने प्रवास करता येणार आहे। पण आता दिव्यांग बांधवांसाठी जे काही नियम आहेत, जे काही रेल्वे बोर्डानुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, सवलती ज्या आहेत प्रवासासाठी, रेल्वे प्रवासासाठी दिव्यांग बांधवांना ज्या काही सवलती आहेत त्यासाठी मात्र यामध्ये मुभा देण्यात आलेली नाही। फक्त UDID कार्ड असणं बंधनकारक, म्हणजे UDID कार्ड असेल तर प्रवास करू शकता, पण UDID कार्ड धारक असाल तर तुम्हाला जो सवलतीसह प्रवास आहे, रेल्वे बोर्डाचा जो सवलतीसह प्रवास आहे दिव्यांग बांधवांसाठी, तो मात्र तुम्हाला करता येणार नाही। सवलतीसह प्रवास करण्यासाठी तुम्हाला ते विशिष्ट तिकीट जे आहे तेच काढावं लागणार आहे। पण पहा, आता जर UDID कार्ड असेल तुमच्याकडे, आता हा मोठा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, बरोबर आहे, पण UDID कार्ड धारक दिव्यांग बांधवांना, UDID कार्ड धारक उमेदवारांना सवलतीसह हा प्रवास उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता। UDID कार्ड धारक जे उमेदवार आहेत, जे बांधव आहेत, त्यांना तुम्ही प्रवास करायला मुभा देत आहात, पण सवलतीसह प्रवास करायला मुभा देत नाहीत। हा मात्र या निर्णयाचा कुठला तरी म्हणजे या निर्णयामधील कुठली तरी खंत आहे किंवा कमतरता आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो। हा निर्णय नक्कीच चांगला आहे, पण सवलतीसह जर तुम्ही प्रवास करण्यासाठी अनुमती दिली असती, मुभा दिली असती, परवानगी दिली असती तर हा निर्णय आणखीन स्वागतार्ह झाला असता। नक्कीच दिव्यांग बांधवांनी याचाही आनंद अधिक जास्त रित्या व्यक्त केला असता। पण चला, आता सरकारला या निर्णयासंदर्भात ज्या काही कमतरता आहेत, ज्या काही कमी आहेत त्या भरून काढण्यासाठी बुद्धी देव, एवढीच आपण अपेक्षा करूया। आता आपली एप्रिलच्या हप्त्यासंदर्भातली अपडेट पाहूया। पहा, एप्रिलचा हप्ता खूप दिवस रखडलेला आहे। एप्रिल एंडिंग आलेली आहे, तरी पण हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। अपेक्षित होतं आज सकाळपासून हे वाटप होणं, कारण ऑफिशियलरित्या 23 आणि 24 तारखेलाच या संदर्भातली प्रक्रिया पोर्टलवर आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। फक्त आणि फक्त DBT होणं बाकी आहे। मात्र DBT होण्यासाठी इतका उशीर का होत आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत। अपेक्षित आहे संध्याकाळपर्यंत तरी कमीत कमी हे पैसे जमा होतील। आणखी पैसे कुणालाही आलेले नाहीत, हप्ता कुणालाही आलेला नाही, लक्षात घ्या। अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका। जसे हे पैसे पडायला सुरुवात होईल, हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल, तसं तुम्हाला लगेच कळवण्यात येणार आहे। त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।